नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. भ्रष्ट जुमला पार्टी म्हणजेच भाजपा यांचं संकल्पपत्र म्हणजे जाहीरनामा आलाय. हे संकल्पपत्र नसून महाराष्ट्राला फसवण्याचा संकल्प आहे. मी असं का म्हणतोय तर यासाठी मी तीनच तुम्हाला कारण सांगतो. एक असं की या संकल्पपत्रामध्ये त्यांनी असं म्हटलंय की 2028 पर्यंत आम्ही महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवू. आता तुम्ही असं म्हणाल की असं आश्वासन देण्यामध्ये काय गैर आहे. तर 2019च्या जाहीरनामा म्हणजे त्यांच्या संकल्पपत्रामध्येही नेमकं हेच आश्वासन त्यांनी दिलं होतं की 5 वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवू. म्हणजे 1 ट्रिलियन इकॉनॉमी हे मतदारांना दाखवण्यासाठीच गाजर झाले. म्हणजे मला खात्री आहे की 2029च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ते असंच सांगतील की 2035 पर्यंत आम्ही महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवू. प्रत्यक्षात वास्तव काय आहे तर यांच्याच कार्यकाळामध्ये मोठमोठे प्रोजेक्ट म्हणजे टाटा एअरबस प्रोजेक्ट घ्या, वेदांचा सेमीकंडक्टर प्रोजेक्ट घ्या किंवा रायगड मधला बल्क डट स्पार्क प्रोजेक्ट घ्या, हे सगळे प्रोजेक्ट गुजरातला पळवून नेण्यात आले. ते पळवून नेले जात असताना त्याला विरोध करण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांनी काय भूमिका घेतली होती आठवतीये तुम्हाला? की गुजरात हा काय पाकिस्तान आहे का? तो तर आपला भाऊच आहे. त्यामुळे झालं असं की 2010-11 मध्ये भारताच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा वाटा हा 15% होता. आज तो 13%वर येऊन ठेपलाय. तर दुसरीकडे गुजरातचा वाटा जो आहे तो 7.5% होता, तो 8% झाला. दुसरी गोष्ट सोयाबीनची. या संकल्पपत्रामध्ये यांनी असं सांगितलंय की आम्ही सत्तेत आलो की सोयाबीनला 6,000 रुपयांचा हमी भाव देऊ. म्हणजे याच्यासारखा निर्लज्जपणाचा कळस तर दुसरा कोणताच नाही. मी असं का म्हणतोय तर 2013 मध्ये हेच देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी मराठवाड्यामध्ये कृषी दिंडी, शेतकरी दिंडी काढली होती आणि त्याच्यामध्ये ते घसाफोडून असं म्हणायचे की सोयाबीनला 6,000 रुपयाचा हमी भाव मिळाला पाहिजे. म्हणजे पहा, 2013 आपण 2024 मध्ये आहोत, म्हणजे 11 वर्ष झाली तरी देखील 6,000चा त्यांचा जो रेट आहे तो काही पुढे सरकायला तयार नाही. बरं, दुसरी गोष्ट अशी की वर केंद्रामध्ये 10 वर्ष भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये गेली 7.5 वर्ष यांचंच सरकार आहे. म्हणजे डबल इंजिन सरकार आहे. म्हणजे डबल इंजिन सरकार असतानाही जर सोयाबीनला आता 3700 तर 4100 रुपयेच भाव मिळत असेल, डबल इंजिन सरकार असतानाही त्यांना या 7.5 वर्षामध्ये जर 6,000 रुपयाचा भाव हा शेतकऱ्याला देता आला नसेल तर हे किती निर्ढावलेले आहेत याची कल्पना करा. म्हणजे यांना अजूनही असं वाटतं की शेतकरी हे बावळट आहेत, शेतकरी हे मूर्ख आहेत, त्यांना आपण 6,000 रुपयाचं आश्वासन दिलं की ते भुलतील आणि आपल्यालाच मतदान करतील. यांच्या संकल्पपत्रामधलं तिसरं आश्वासन काय तर आम्ही जीवनावश्यक वस्तूंचे दर हे स्थिर ठेवू. म्हणजे पहा, गेल्या 10 वर्षात यांना दर ते स्थिर ठेवता आले नाही. म्हणजे तुम्ही गॅस सिलेंडर पासून ते अगदी तेल, मीठ, मैदा कोणतीही गोष्ट घ्या, प्रत्येक गोष्टीचे दर जे आहेत ते आभाळाला टेकलेले आहेत. आणि ते कशामुळे वाढलेले आहेत त्याला कारणीभूत त्यांची धोरणच आहेत. म्हणजे बघा, पेट्रोल डिझेलचे रेट पहा, गेल्या 10 वर्षामध्ये हे इतके वाढले. म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पेट्रोल डिझेलचे रेट कमी असताना देखील महाराष्ट्रातले, देशातले रेट कमी केले गेले नाही. दुसरी गोष्ट, गॅस सिलेंडर जो 10 वर्षापूर्वी 400 रुपयाला मिळायचा तो आज 1,000-1,200 रुपयाच्या खाली मिळत नाही, त्याच्यावरचं अनुदान यांनी बंद केलं. आणि तिसरी गोष्ट, तेल, मीठ पासून दह्यापर्यंत कोणतीही गोष्ट घ्या, प्रत्येक गोष्टीवरती भरमसाठ जीएसटी यांनी लादलाय. त्याच्यामुळे ह्यांच्याच धोरणांमुळे महागाई वाढलेली आहे. हे महागाई कमी करू शकतील याच्यावरती काही महिलांचा किंवा महाराष्ट्राचा विश्वास नाही. त्यामुळे आपल्या संकल्पपत्रामध्ये भ्रष्ट जुमला पार्टीनं जे आश्वासनं दिलेली आहेत ती द्यायची म्हणून दिलेली आहेत, ती पूर्ण करण्याचा त्यांचा हेतू नाही हे स्पष्ट आहे. पण तीच आश्वासनं पुन्हा पुन्हा देऊन आपण लोकांना फसवू आणि पुन्हा सत्तेमध्ये येऊ असा जर समज भाजपचा असेल तर तो गैरसमज आहे, हे 23 नोव्हेंबरला दिसेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.